नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, नारळी पौर्णिमा आता तोंडावर आहे, 2 दिवसातच आहे. तर त्यामुळे नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने स्पेशल हा नारळी भात हा आपल्याकडे बनवला जातो. आता नारळी भात म्हटल्यानंतर कदाचित काही गृहिणी असतात, त्यांना वाटेल की आता हा कसा बनवायचा, हा कठीण असतो वगैरे वगैरे. पण तसं काही नाहीये. मी तुम्हाला अगदी सोपी माझ्या आजीची नारळी भात बनवण्याची पद्धत दाखवणार आहे. तेव्हा आपण आता नारळी भात बनवूया. चला. तर मंडळी, नारळी भात करण्यासाठी आपल्याला लागणार आहे नारळ. हा नारळ मी एक असा खवलेला आहे, पण हा सगळा वापरणार नाहीये. यातला हा एवढाच फक्त वापरणार आहे. आणि दुसरा म्हणजे आपल्याला लागणार आहे भात. तर हा 1 वाटी बासमती तांदूळ आहे. तुम्ही कुठलाही सुगंधित तांदूळ घ्यायचा. तर माझ्या लहानपणी माझी आजी, आमच्या गावामध्ये बासमती वगैरे काही नव्हतं, त्यामुळे आंबेमोहोर तांदूळ असायचा, तर तो आंबेमोहोर तांदूळ वापरायची. तर त्यामुळे हा इथे मी बासमती घेतलाय. इथे हे तूप आहे. हे भात शिजवताना आतमध्ये घालण्यासाठी म्हणून तमालपत्र, दालचिनी, लवंग 4 तुकडे आणि या 3 वेलची, हे जे सुवासिक म्हणजे अॅरोमॅटिक जे मसाले आहेत ते घेतलेले आहेत. हे बदाम आहेत. हे बदाम मी ब्लांच करून म्हणजे उकळत्या पाण्यात 1 मिनिट टाकले आणि त्यानंतर हे थंड केले. त्याची सालं सहजपणाने सुटली आणि ते सुटल्यावरती हे अशा स्वरूपाचे हे उभे चिरून घेतलेले आहेत. आमच्या लहानपणी गावाला बदाम नव्हते, त्यामुळे शेंगदाणे हे भिजवून त्याचे असे तुकडे करून ते साखर भातात किंवा या आपल्या तुमच्या या भातामध्ये वापरत असत, नारळी भातात. आजही तुम्ही जर उत्तर प्रदेशमध्ये गेलात, बिहारमध्ये गेलात, झारखंडमध्ये गेलात, तर तुम्हाला शेंगदाण्यालाच बदाम म्हणतात. लक्षात ठेवा, हे महत्वाची गोष्ट आहे. हे ड्रायफ्रूट आहे, हे काजू आहेत आणि या मनुका आहेत. आणि आपण 1 वाटी गूळ घेणार आहोत. तो गूळ इथे नाहीये, तो आतमध्ये आहे, नंतर मी तुम्हाला दाखवीन. आणि ही सुवासाकरता ही वेलची पावडर. तर ही वेलची पावडर आपल्याला जशी जमेल तशी आपल्याला टाकायची आहे. तेव्हा आपण कृतीला सुरुवात करणार आहोत. हे मी इथे 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि हे तापल्यानंतर याच्यामध्ये हे आपण घेतलेले मसाले त्यात टाकलेले आहेत. आता हे मसाल्यापैकी ती लवंग जी आहे ती लवंग फुटण्याची शक्यता आहे, उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरा आपण त्याच्यापासून लांब राहायचं आहे. हे बघा, हे अशा पद्धतीनं हे आपण हे मसाले टाकलेले आहेत. आणि त्यानंतर हा जो तांदूळ आहे, हा बासमती तांदूळ आपण 3 वेळा धुवून घेतलेला आहे. एक लक्षात ठेवायचं की हा तांदूळ धुत असताना पाणी बदलत राहायचं आणि ज्या वेळेला स्वच्छ पाणी दिसेल त्यावेळेला हा तांदूळ आपला धुवून झाला असं समजून तो सोक करत ठेवायचा. तर हा तांदूळ आता मी याच्यात घालतो आहे. हा तांदूळ 1 वाटी आहे. हे जे तांदूळ आहेत हे तांदूळ आपण या पद्धतीनं हे परतून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण इथे 2.5 कप पाणी
उकळत ठेवलं होतं, हे उकळतं पाणी आपण याच्यात घालणार आहोत। आता तुमचा तांदूळ कसा आहे त्यानुसार तुम्ही तांदूळाची आणि त्या पाण्याची क्वांटिटी ठरवायची आहे। तेव्हा आता हा तांदूळ याच्यामध्ये घातलेला आहे आणि आपल्याला आता हा भात करून घ्यायचा आहे। तेव्हा हा मी कुकर बंद करतोय। याच्या फक्त 2 शिट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत आणि नंतर कुकर पूर्णपणे थंड होईपर्यंत हा कुकर त्याला हात लावायचा नाहीये। गरम असताना या भाताला तुम्ही चाळवलात तर हा भात तुकडे पडण्याची शक्यता आहे। तेव्हा आता 2 शिट्ट्या कुकरच्या काढून घेऊ, 2 शिट्ट्या भात शिजवून घेऊ। मंडळी, हे तूप गरम करत ठेवलंय आणि आता त्याच्यात हे काजू आपण तळून घेतो आहोत। तेव्हा काजू आपण या पद्धतीने हे तळून घेतो आहोत आणि हे साधारणपणाने याने आपला रंग बदलला की आपण हे काढून घेणार आहोत। हे बघा, आता हे रंग बदलायला लागलेला आहे यांचा। आता हे जर अधिक वेळ ठेवले तर हे जळतील, त्यामुळे आपण गॅसची आच कमी करूया आणि हे काजू आपण काढून घेऊया। आता आपण त्याच तुपामध्ये हा अर्धी वाटी आपण चिरलेला गूळ घातलेला आहे आणि हा गूळ आता आपण पातळ करून घेणार आहोत। हा फक्त वितळला पाहिजे, आपल्याला याचा पाक बीक काही चिक्कीसारखं वगैरे काही करायचं नाहीये। तर हा आता वितळत ठेवूया। तेव्हा तुमच्या लक्षात येईल बघा, हा पाक आता हा तयार झालेला आहे। तेव्हा आपण त्याच्यामध्ये हा नारळ जो आपण खाऊन ठेवला होता तो घालणार आहोत। त्याच्या बरोबरीने ही जी ड्रायफ्रुट्स आपण ठेवली होती ही देखील आपण त्याच्यामध्ये घालतो आहोत। मनुका घातलेले आहेत, हे बदाम घातलेले आहेत आणि आता हे आपण खोबरं आणि हे मिक्स करून घेणार आहोत। हे बघा, आता हे खोबरं मिक्स झालं की आपण त्याच्यामध्ये हा जो भात आपण शिजवून घेतलाय हा भात घालायचा आहे। तेव्हा मंडळी, हा आपण त्याच्यामध्ये भात घातलाय, त्याच्यावरून जरा टेस्ट एनहान्स करण्यासाठी 1-2 चिमटी मीठ टाकलेलं आहे आणि आता हे ड्रायफ्रूट वरती आपण ठेवलेले आहेत। आता मंद आचेवरती याला आपल्याला दम द्यायचा आहे। तुम्हाला माहिती आहे, माझा गंगेमधला दगड तो मला इथे कामाला येईल। तेव्हा मंडळी, आता आपण हे झाकण काढलेलं आहे आणि त्याच्यावरती वेलचीची पावडर ही भुरभुरवलेली आहे। आता लक्षात ठेवा, याच्यामध्ये केसर घालण्याचा मोह तुम्हाला कदाचित होऊ शकतो, पण तो घालू नका, कारण गुळात केसर त्याचा स्वाद हा गुळ मारून टाकतो, त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊ नका। तेव्हा आता हा खायला तयार आहे आपला नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात। तेव्हा मंडळी, आता तुम्ही हा घरी, तेव्हा मंडळी, हा होता आपला नारळी भात। तर
आता काय गंमत आहे, इथे मदतीला कोण नसल्यामुळे मीच डाव्या हातात कॅमेरा धरून उजव्या हाताने ही रेसिपी केलेली आहे, त्यामुळे थोडंफार 19-20 होऊ शकेल. तर तुम्ही ही रेसिपी जरूर करा, अत्यंत सोपी आहे. जरूर करा आणि कशी झाली आहे ते मला कॉमेंट करून कळवा. तुम्ही अजूनही लाईक करत नाही, कॉमेंट करत नाही, हे काही बरं नाही. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आणि हो, अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.